त्यामुळे नाही शक्य झालं. नाही शक्य झालं? अरे कुठल्या तोंडानं बोलतोयस तू सांगतोयस ते कारण तुझ्या आई बापापेक्षा मोठा आहे का? तूच विचार कर. तू प्रत्यक्ष येथे असल्याशिवाय तुला इथल्या परिस्थितीचं गांभीर्य करणार नाही. यशवंत, मला वाटते तुला तुझ्या कर्तव्याचा विसर पडलाय. आपण काय वागतोय याचा थोडासा स्वतःशी विचार कर. याच्यापेक्षा अधिक मी काय सांगणार? तू सुज्ञ आहेस. सदा गजाननची परिस्थिती गंभीर आहे. गेल्या काही महिन्यात त्याची शारीरिक स्थिती आणखीनच खालावत चालली आहे. औषध रुग्णाचा आजाराने दुखणं कमी करतं, पण त्याची मानसिक स्थिती खालावलेली असेल तर औषधाचाही काहीही इलाज चालत नाही. गजाननची परिस्थिती सुद्धा अशीच काहीशी आहे. त्याची श्वासोच्छवास प्रणाली अतिशय कमकुवत झालेली आहे. त्याला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत आहे. मला वाटतंय त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून व्हेंटिलेटर सर्व्हिस प्रोव्हाइड करावी लागेल. कदाचित ऑपरेशनही करावं लागेल. त्याच्या मुलाला बोलवून घेतलं की नाही अजून? होय, सांगितलंय, यायला निघायला येतो. ठीक आहे, वेळ घालवू नका. परिस्थिती गंभीर व्हायच्या अगोदर घाई करा. चलतो मी. बघून आलास तुझ्या बापाची काय अवस्था झाली ती? डॉक्टर म्हणाल्यात गजाची स्थिती फार गंभीर आहे. त्याला वाचवायचं असेल तर तातडीने ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशनसाठी 15 लाख रुपये खर्च आहे. पण ऑपरेशन करूनही वाचण्याची शक्यता फक्त 10% आहे. आता लवकरात लवकर पैसे भरून गजाननाचं ऑपरेशन होणं गरजेचं आहे. यशवंता, आता वेळ घालवू नकोस. चटकन जा आणि पैसे भरून टाक. माझं बोलणं झालं डॉक्टरांशी काका. पण मी काय म्हणतोय, मला असं म्हणायचंय की एवढे पैसे खर्च करूनही आबा वाचण्याची शक्यता डॉक्टर फक्त 10% सांगत आहे. होय, मग म्हणजे एवढे पैसे भरूनही आबा वाचण्याची शाश्वती जर नसेल तर रक्कम भरण्यात काय अर्थ आहे? तुला म्हणायचं तरी काय आहे, स्पष्टपणे सांग. म्हणजे काका, आपण प्रॅक्टिकली विचार करूया. आबांची वाचण्याची शाश्वती नसताना एवढी रक्कम भरण्यात काय अर्थ आहे? मला वाटतंय की त्यांना या शेवटच्या क्षणी या होणाऱ्या त्रास आणि यातनेतनं मुक्तता द्यावी आणि त्यांचा व्हेंटिलेटर काढावा आणि त्यांना मोकळं करावं. काय म्हणालास? हे बोलताना तुझी जीभ कशी झटली नाही? अरे, एवढा ओझा झाला का रे बाप तुला? गजानना, अरे हेच उत्तर ऐकायला आतापर्यंत जिवंत राहिलास का रे बाबा? काका, तुम्ही रागाला येणं कळते मला, पण केवळ 10% वाचण्याची शक्यता असताना ऑपरेशन करायला सांगणं हे डॉक्टरांचं पैसे काढण्याचंच काम आहे. होय का? यशवंता, तुला यशस्वी करण्यासाठी तुझ्या बापानं कष्टात सारं आयुष्य वेचलं हे तू बघितलंयस. पण आज याच्याही पलीकडे जाऊन तुला अशी एक गोष्ट मी तुला सांगणार आहे ज्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. बघ यशवंता, काय दिसतंय तुला? 30 वर्षापूर्वी आमच्या गजू अशाच मोठ्या हॉस्पिटलमध्ये अशाच काचे समोर दिवस रात्र उभा होता. कामावर गेला असताना त्याला फोन आला. सकूच्या पोटात कळा सुरू झाले. दवाखान्यात न्यावं लागेल. भांबावला. 7व्या महिन्यातच कशा कळा सुरू होऊ शकतात हे त्याच्या मनाला पटत. विचार करायला सुद्धा वेळ नव्हता. यशवंताला घेऊन लगबगीने गेला जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये. तिथे डॉक्टर म्हणाले, बाळाला लगेच काढलं नाही तर दोघांच्याही जीवाला धोका आहे. आम्हाला कुणालाच काही विचार करायला वेळच मिळाला. रक्तानं माखलेले त्या हातापेक्षा छोटा असलेलं ते पाय डॉक्टरांनी बाहेर काढलं. सलायांच्या नळीपेक्षाही छोट्या बाळाच्या नाकपुड्या. नाकातील रक्त साफ करता करता डॉक्टरांच्याच नाकाला बाळाने दम आणला. डॉक्टर मोठ्या चित्तीचा बाळ गुदवाराच्या आत रक्त साफ करून बाळाचा श्वास सुरू केला. दवाखाना सरकारी होता.
अशा कमी वजनाच्या बाळांना ठेवतात ती काचीची पेटी तिथे उपलब्ध नव्हती. डॉक्टर म्हणाले बाळाला वाचवायचं असेल तर जवळच्याच खासगी दवाखान्यात नेलं पाहिजे. लगबगीनं त्यानं बाळाला साध्या कपड्यात गुंडाळलं आणि लगबगीनं खासगी दवाखान्याकडे तो धावला. तिथले डॉक्टर चकित झाले. त्यांना विश्वासच बसेना. कसं आणलं बाळाला? त्यांनी ताबडतोब ऍडमिट करून घेऊन काचेच्या पेटीत बाळाला ठेवलं. बाळाचे वजन त्याच्या नाकातोंडात घातलेल्या नळ्यांपेक्षाही कमी होतं. हृदयाचे ठोके लागत नव्हते. हात लावला तर फाटल इतकी नाजूक त्वचा बाळाची. अशाच काचेच्या खिडकीतून नळ्यांच्या जाळ्यात अडकलेल्या आपल्या बाळाला तो बघत होता. डॉक्टर बाहेर आल्याने म्हणाले, 1% चान्स नाही बाळाला वाचवण्याचा. मात्र काचेच्या पेटीत किती दिवस ठेवायचा हा तुमचा निर्णय. मुलगा आहे तो माझा. काही करा आणि त्याला वाचवा असा टाहो फोडला त्यानं. 1% चान्स गजाने 30 वर्षापूर्वी यशवंता तुझ्यासाठी यासाठी किती पैसा लागेल, तो कसा उभा करायचा याचा त्यानं विचार नाही केला. त्यानं त्याचं सर्वस्व पणाला लावलं तुला वाचवण्यासाठी. अरे असशील तू तुझ्या कामाच्या व्यापार, नसेल ही मिळत तुला तुझ्या कामातून वेळ. अरे म्हणून काय मग जन्मदात्या आई बापालाच विसरायचं. तुझ्या जगण्यासाठी ते तुटलेल्या त्या आई बापानं तुला भेटण्याची, तुला पाहण्याची, तुला तुझ्या प्रेमाची इच्छा धरली तर त्यांचं कुठं चुकलं? सांग कुठं चुकलं? काका, मला माझे बाबा हवे, मला माझे बाबा हवे. मला नको सांगूस. तिकडे जाऊन तुझ्या बापाला सांग. मी चुकलो. पैशाच्या मोहात गुरफटून मी माझ्या आई बापाला विसरलो, माझ्या कर्तव्याला विसरलो. माझ्या शिक्षणासाठी रक्ताचं पाणी करणाऱ्या माझ्या बापाला मी कसा विसरलो? काका, खरंच माझं चुकलं. खरंच माझं चुकलं. पण ही चूक करायला तुला फारच वेळ झाला बेटा. गजाननला ज्यावेळी उपचार मिळायला हवे होते त्यावेळी ते मिळाले नाही. यापूर्वीच गजाननला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणे गरजेचे होते. पण या सगळ्यालाच वेळ झाला आणि यामुळेच आपण गजाननला वाचवू शकलो नाही. मला माफ करा. असं सोडून जाऊ शकत नाही तुम्ही आम्हाला. तुमच्या चुकलेल्या आपल्या पोकऱ्याला तुमच्या माईच्या कुशीत घ्या. परत या. बाबा मला कळलीच नाही तुझ्या बाप केव्हा